सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जे जॉब कार्ड बनवण्यात येते ते आपण आपल्या मोबाईलवर घरबसल्या कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केंद्र सरकार ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला प्रति कुटुंब 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देते. तसेच महाराष्ट्र सरकार 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या अकुशल रोजगाराची हमी देते. ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड मिळण्याचा हक्क आहे, ज्यामध्ये घरातील सर्व प्रौढ सदस्यांची नावे आणि छायाचित्रे असतात. सन 1972 मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. रोजगार हमी योजनाची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केली, त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेचे जनक असे मानले जाते. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठराविक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आणि प्रभावीपणे चालविलेल्या योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षात एक ठराविक दिवस रोजगारासाठी कामे दिली जातात. त्या बदल्यात रोख रक्कम आणि अन्नधान्य अशा स्वरूपात रोजगार दिला जातो. अलीकडेच याच धर्तीवर भारताच्या केंद्र सरकारने सर्व देशांसाठी महाराष्ट्रात पायाभरणी झालेल्या या योजनेला केंद्र स्तरावर स्वीकारून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा करून तो पूर्ण देशासाठी लागू केला. महाराष्ट्रातील 15 कलमी कार्यक्रमान्वये 28 मार्च 1972 ला ही योजना सुरू करण्यात आली. व या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम मोबाईलच्या आपल्या गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला नरेगा जॉब कार्ड अशा प्रकारचं टाईप केल्याच्या नंतर आपल्याला पहिला जो दिसेल जॉब कार्ड नरेगा 2023 यावर क्लिक करायचं आणि तो इन्स्टॉल करायचा आहे. माझ्या ह्याच्यात इन्स्टॉल केलेला आहे, मी ओपन करतो. या ठिकाणी ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसमध्ये जॉब कार्ड देखे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या देशातील संपूर्ण राज्य या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र या राज्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपण बघू शकतो या ठिकाणी स्टेट महाराष्ट्र दिसेल. त्यानंतर आपण आपले फायनान्शियल इयर म्हणजे आताचे 23-24 हे या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली आपल्याला ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे. ब्लॉक सिलेक्ट केल्याच्या नंतर आपली ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे. आपण ज्या गावामध्ये राहतो ती ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायची आहे. ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपण प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी त्या ग्रामपंचायतमधील सर्व कुटुंबाचे नाव या ठिकाणी दिसत आहेत. यामध्ये आपल्या घरातील ज्या व्यक्तीच्या नावाने जॉब कार्ड आहे त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचे जॉब कार्ड दिसेल. त्या व्यक्तीने त्या जॉब कार्डच्या आधारे कुठे कुठे काम केलेले आहे हे सर्व या ठिकाणी आपल्याला या जॉब कार्डच्या डिटेलवर दिसेल. या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी सिरियल नंबर, त्यानंतर जॉब कार्ड नंबर हा जो निळ्या अक्षरामध्ये दिसत आहे MEH34-010 हा निळ्या अक्षरामधला जॉब कार्ड नंबर आहे आणि त्यानंतर समोर नाव दिलेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो या निळ्या अक्षरावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला हा जॉब कार्ड दिसेल. या जॉब कार्डमध्ये आपला जॉब कार्ड नंबर, फॅमिली ID आणि आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव
त्यानंतर व्हिलेज ग्रामपंचायत ॲड्रेस आणि त्या कुटुंबामध्ये किती जणांच्या नावाने जॉब कार्ड आहे ते नाव, त्यानंतर जेंडर आणि वय, आणि त्या व्यक्तींच्या नावाने असणारे बँक या जॉब कार्डला कोणते लिंक आहे ते या ठिकाणी दिसेल. त्यानंतर खाली आपण बघू शकतो त्यांनी एम्प्लॉयनी कामासाठी जी मागणी केलेली आहे ती या ठिकाणी दिसेल. त्यानंतर खाली आपण बघू शकतो त्या व्यक्तींनी कोणत्या कामावर किती दिवस काम केलेले आहे आणि त्याचा मोबदला हा त्यांना किती मिळालेला आहे हे या ठिकाणी सर्व डिटेल्स आपल्याला आपल्या मोबाईलवर जॉब कार्ड ऑनलाईन बघून या ठिकाणी पूर्ण डिटेल्स बघू शकतो.